Hello friends, welcome to my channel. In this video, we are going to learn first term exam question paper. इयत्ता 6वीचा इंग्रजी विषयाचा प्रथम सत्र परीक्षा 2025 मध्ये येणारा पेपर आपण आज समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. समेटिव्ह इव्हॅल्युएशन स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश. टोटल 10 क्वेश्चन्स या ठिकाणी आहेत आणि 50 मार्क्ससाठी तुमचा पेपर असणार आहे. 10 मार्क्स ओरल आणि 40 मार्क्स रिटर्न एक्झामसाठी. तर ओरल एक्झाम कशा पद्धतीने करायची बघा. ओरल सेक्शन, ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन. टीचर विल पॉइंट आउट एनी 6 बॉडी पार्ट्स अँड आस्क द स्टुडंट टू द नेम इंडिकेटेड पार्ट्स. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला 5-6 बॉडी पार्टची नावं सांगायची. प्रत्येक पार्ट्सला 1 गुण आहे. जसे की या पद्धतीने आय, नोज, नेक, फोरहेड, आयब्रो या पद्धतीने. सिंग द पोएम विथ प्रॉपर रिदम अँड इंटोनेशन. ही कविता योग्य आरोह अवरोह असं तुम्हाला म्हणायची, म्हणजे चालीवर म्हणायची थोडक्यात. त्यासाठी तुम्हाला 4 मार्क्स आहेत. आता रायटिंग सेक्शन सुरू होते. लेखी पेपर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. ऑब्झर्व ताराज पिक्चर, गेस हर एक्सप्रेशन अँड कम्प्लीट द गिव्हन टेबल. आपल्या बुकमध्ये तारा आणि ताराच्या ऍक्शन्स दिलेले आहेत. तारा अँड हिज फ्रेंड्स. तर या ठिकाणी तुम्हाला पिक्चर नंबर 1 चा अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी एक्सप्रेशन सांगायचे. तर हॅपी हे पिक्चर नंबर 1 चे एक्सप्रेशन आहे. पिक्चर नंबर 2 चे एक्सप्रेशन काय आहे तर सॅड. पिक्चर नंबर 3 अँग्री आणि पिक्चर नंबर 4 चे एक्सप्रेशन आहे स्कार्स, म्हणजे भीती वाटते अशा पद्धतीने. रीड द फॉलोइंग नाउन्स अँड राईट देम इन प्रॉपर रोज. या ठिकाणी काही नाउन दिले, फील्ड, हॅपीनेस, इयर, फार्मर, कॅमल आणि अँसर्स दिले आपल्याला. की पीपल साठी कोणतं नाउन आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर पीपल साठी या ठिकाणी आपण फार्मर हे नाउन वापरणार आहोत. पीपल म्हणजे व्यक्ती, फार्मर शेतकरी. ॲनिमल्स, ॲनिमल साठी आपण कोणतं नाउन या ठिकाणी वापरणार आहोत. कोणता हा ॲनिमल आहे तर कॅमल हे प्रॉपर नाउन आहे. कॉमन नाउन ॲनिमल आहे. प्लेस कॉमन नाउन, यासाठी प्रॉपर नाउन काय प्लेस तर फील्ड स्पेसिफिक प्लेस आहे. थिंग वी कॅन फील अँड सी, हॅपीनेस. थिंग वी कॅन नॉट टच अँड सी, एअर. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन चे एक्झाम्पल्स आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. डू ॲज डायरेक्टेड, सूचनेप्रमाणे कृती करायची आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. हा पॅसेज तुम्हाला वापरायचा आहे. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टीफ अँड हार्ड, इट इज नॉट पॉसिबल टू सेव इट. हा उत्तर वाचल्यानंतर त्याखाली काही क्वेश्चन दिलेले ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हेन इट इज नॉट पॉसिबल टू सेव द ग्लास. आन्सर once glass has become cold, stiff and hard, then it is not possible to save it. Complete the following sentence and form the passage. पॅसेज मधून पुढील वाक्य पूर्ण करायचं आहे. Very hot glass is more like a liquid. You can pour it, roll it, press it, or even blow it to make a variety of shapes. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून पुढील पेपरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सहज मिळतील. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ऍक्टिव्हिटीज. ही कविता वाचायची आहे आणि त्याची संबंधित ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. कविता आहे सॉन्ग ऑफ हॅपीनेस. व्हेन यू आर हॅपी, व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. नेम ऑफ द पोएम, कवितेचं नाव. सॉन्ग ऑफ हॅपीनेस हे या ठिकाणी कवितेचं नाव आहे. राईट द रायमिंग पेअर फ्रॉम द पोएम. यमक जुळणारे शब्द डे, अवे, रोड, लोड या पद्धतीने. मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. डू ॲज डायरेक्टेड. चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द ब्रॅकेट and fill in the sentences appropriately.
या ठिकाणी कंसामध्ये काही ऍडजेक्टिव्ह दिलेले आहेत आणि ते योग्य वाक्यामध्ये आपल्याला वापरायचे. द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. आय लाईक फ्रेश व्हेजिटेबल्स. वी आर सिटिंग ऑन दिस इनयुजिबल बेंच. या पद्धतीने आपण ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी वापरलेले आहे. राईट द करेक्ट ऍडव्हर्ब फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस एनी टू. विकास रन क्विकली. क्विक ऍडव्हर्ब होणार आहे क्विकली. व्हेन ही हिअर्ड द लाऊड sound. I can solve this example easily. A flock of birds flying beautifully over the lake. अशा पद्धतीने मित्रांनो ग्रामर सेक्शन सुद्धा आपल्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. Read the sentence in column A and match with their types in column B. This is a book. This is an statement. How nice. This is exclamation, exclamatory. Come here. This is a command or order. How are you? This is WH question. Thank you, friends. Make 4 meaningful sentences with the help of neighboring boxes. या boxes मधले शब्द वापरून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. For example, she likes coffee. You will read books. Second, they are playing on the ground. They are playing on the ground. या पद्धतीने. We are going to market. We are going to market. He is climbing on the tree. या पद्धतीने आपण बरेचसे वाक्य तयार करू शकतो. Give your opinion for the hygienic and healthy drinks. या ठिकाणी 2 ड्रिंक्स दिलेले आहेत. कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, कूल सॉफ्ट ड्रिंक्स अँड दिलखुश लस्सी. याच्यामध्ये इंग्रेडियंट दिलेले आहेत. याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, याला वॉर्निंग पण दिलेली आहे. आता यापैकी आपल्याला काय करायचंय, यू मस्ट ऍक्ट लाईक अ वाईज कस्टमर अँड डिसाइड व्हॉट टू बाय अँड व्हॉट टू नॉट बाय. 2 different product of drink shown in the picture. Write a short paragraph any one. Dilkhush Lassi. I prefer to drink Dilkhush Lassi from the advertisement B. It is hygienic and healthy drinks made with the natural ingredients like curd, sugar, butter, dry fruits, and ice cream. It is tasty and good for health. On the other hand, cool soft drink from advertisement A contains harmful ingredients like synthetic color, saccharine, and pesticides. Excessive use of soft drinks can cause serious health problems like diabetes, obesity, and heart diseases. So it is better to avoid soft drinks and choose natural drinks and nutrients drinks like lassi. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. क्वेश्चन 9. ऑब्झर्व द ऑर्डिनल नंबर्स चार्ट अँड डू ॲज डायरेक्टर. हे ऑर्डिनल नंबर्स दिलेले आहे. 1 फर्स्ट. ऑर्डिनल नंबर 2 प्रकारे लिहितो आपण, एक पूर्णपणे लेटर्स मध्ये आणि एक कॅरेक्टर्स मध्ये. 1 आणि त्याच्यावरती एस टी फर्स्ट किंवा FIRST फर्स्ट असे 100 पर्यंत आपण ऑर्डिनल नंबर्स लिहित असतो. त्याच्यावर आधारित क्वेश्चन मालिका आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, write the following numbers as ordinal number as shown in the example. 21, 21st, 3, the third, 23rd, 22nd and 10th. आता पार्ट बी मध्ये ऑर्डिनल नंबर लिहायचे परंतु वेगळ्या पद्धतीने. 4 4th, the first first, 1 second and 12 12th. Translate the following into your mother tongue. Translate the following words into your mother tongue. Any three. हे आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये, म्हणजे आपली मातृभाषा मराठी आहे तर या वाक्यांचा मराठीमध्ये अर्थ आहे. राईट लिहिणे, फ्रेंड मित्र, फेस चेहरा, फ्लावर फुल.
मित्रांनो, तुम्ही नवीन असाल आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मदर टंग. रेन इज व्हेरी ब्युटिफुल. पाऊस खूप सुंदर आहे. आय लव्ह माय फॅमिली. मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो. आय डोंट नो. मला माहित नाही. आय लिव्ह इन अमरावती. मी अमरावतीमध्ये राहतो. थँक यू फ्रेंड. Thank you for subscribe for more videos. Please don't forget to subscribe my channel. Thank you. Bye.